2026च्या 57 सोहळ्याला उपस्थित असलेले माजी मंत्री तथा माजी क्रीडा मंत्री माननीय गोविंद गावडे, इतर सर्व उपस्थित मान्यवर आणि या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणारे सर्व कराटेपटू, विद्यार्थी, मित्र मैत्रिणी, मी सुरुवातीला या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करतो आणि हा एक खेळ खिलाडी वृत्तीने आपला जो समोर प्रतिस्पर्धक असेल त्याच्यावर मात करायची आहे. खिलाडी वृत्तीने जो आपला लक्ष विजयाकडे केंद्रित करतो त्याला विजय सहज प्राप्त होत असतो. खेळ खेळत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी मी मुद्दाम नमूद करतो, एक महिला सुरेखा कुकळकर ही महिला कराटेपटू असून त्याने ही चॅम्पियनशिप आयोजित केलेली आहे. खरं म्हणजे तिचं सुरुवातीला आम्ही अभिनंदन करायला हवं आणि मीही तिचं अभिनंदन करतो आणि उपस्थितांना आवाहन करतो की त्यांचं टाळ्या वाजवून त्यांनी अभिनंदन करावं. ही स्पर्धा किंवा एखादा इव्हेंट आयोजित करत असताना अनेक अडचणी निर्माण होतात आणि या अडचणीवर मात करत जो यश संपादन करतो त्याचं श्रेय सर्व कराटेपटूंना जातं, शिवाय त्याला यशही सहज प्राप्त होतं. म्हणून एखादा जर क्रीडा स्पर्धेमध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये आपल्याला अपयश आलं म्हणून नाराज न होता आपला विजय कसा होईल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या कराटे स्पर्धेमध्ये विविध क्रीडा प्रकार लक्षात येतात आणि स्वरक्षणासाठी ही कराटे महत्त्वाचा घटक आहे आणि महत्त्वाचा घटक मानला जातो. आजकाल आपण रात्रीचं कुठेतरी बाहेर पडलो, 12 नंतर एखादी मुलगी किंवा एखादी महिला सुरक्षितपणे घरी येईल याचा थांब पत्ता लागत नाही. म्हणून ही कराटे महत्त्वाचे आहे आणि या ठिकाणी मी माननीय गोविंद गावडे सरांनाही विनंती करतो की जे कराटेपटू प्रशिक्षित आहेत त्या कराटेपटूंना जर स्कूलमध्ये शिक्षक म्हणून घेतलं तर त्यांचंही करिअर घडू शकतं आणि नवीन क्रीडापटूंना संधी मिळेलच, शिवाय वेगवेगळे विद्यार्थी घडेल अशी मला आशा आहे. गोविंद गावडे सरांचं या ठिकाणी मी मुद्दाम उल्लेख करतो. क्रीडा क्षेत्रात म्हणा किंवा कला आणि संस्कृती खात्यामध्ये मंत्री असताना त्यांनी जे योगदान दिलेलं आहे ते योगदान आम्ही नाकारू शकत नाही. अशा अनेक इव्हेंटमध्ये त्यांनी सहभाग दर्शवला, पाठिंबा दिला आणि आर्थिक सहकार्य करून अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सदोदित असतो. सुरेखा कुकळकर हिलाही त्याने वेळोवेळी सहकार्य केलं म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आज मातृदिन आहे त्यामुळे सुरुवातीला मी सर्व मातृदिनाच्या सर्व महिलांना, आईंना, मातांना शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे स्पर्धकाबरोबर त्यांचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.